नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिथे युती नाही तिथे युती घडवून आणू, चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. गेल्या काही दिवसांपासून जागा वाटप, उमेदवारांची निश्चिती यावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. अनेक ठिकाणी युती झालेली नाहीये. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महानगरपालिकांमध्ये युती झालेली असताना इतर महानगरपालिकांमध्ये मात्र शिवसेना भाजप किंवा शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती जळवून आणता आणता महायुतीच्या नाकी नऊ आले. त्यामुळे जिथे युती झालेली नाही तिथे ती घडवून आणू असं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं. पनवेल, कोल्हापूर, वसई या महानगरपालिकांमध्ये तीनही पक्ष एकत्र आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजप एकत्र आहेत, पण बाकी इतर अनेक महानगरपालिकांमध्ये महायुतीतले पक्ष एकत्र येणं हे कठीण झाले. देवस्थानाच्या समोरील जे काही तिथे भक्त येतात त्याच्या मूलभूत सुविधेकरता आज आपण मंत्रिमंडळाने दिलेली आहे. सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हरेगाव मळा येथे शेतकऱ्याच्या जे मका आहे, जे मक्याच्या आधारावर शेतकरी जे मका पिकवतील त्याच्या आधारावर एक हायड्रोजन गॅस प्रकल्प याकरताही जागा मागणी होती. त्याच्याही प्रस्तावाला मंत्रिमंडळाची उपसमिती करून या प्रस्तावाची छाननी करून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याचा मका संपूर्ण अहिल्यानगर आणि उत्तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मक्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावं याकरता जो एक मोठा प्रकल्प 2000 एकर जागेत येतो आहे त्या प्रकल्पाची उपसमिती तयार करण्यात आली. या प्रकल्पाने संपूर्ण आमच्या शेती महामंडळाच्या जागेवर असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक मोठा उद्योग किंवा त्यांच्या मक्याच्या उत्पादनाला मोठी बाजारपेठ किंवा उद्योगाच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी नवीन या ठिकाणी इंडस्ट्री येत आहे. त्या इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. काल सर आपण पाहिलं असेल की महापालिकांचा अर्ज दाखल करण्याची मुदत होती आणि आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जो रोष आहे तो व्यक्त होताना पाहायला मिळतोय. मंत्री सावेंच्या गाडीला घेराव देखील घालण्यात आला. सातत्यानं आक्रोश व्यक्त केला जातोय. काल कार्यकर्त्यांनी उपोषणाचा इशाराही दिला. पुण्यात प्रकार घडले, औरंगाबादला, संभाजीनगरलाच घडले, नाशिकला देखील हा प्रकार घडला. भाजप ही नाराजी कशा प्रकारे थोपवणार आहे? नाही, असं आहे की 1600 अर्ज आले आहेत, जागा 153. नाशिकमध्ये 122 जागा आहे, अर्ज आले 700. त्यामुळं कार्यकर्ते ही थोडी नाराजी झाली आहे. संभाजीनगरला मी स्वतः होतो, त्या ठिकाणी 450 अर्ज आले आहेत, सॉरी 561 अर्ज आले आहेत, 561. आता आपण सीट देऊ शकतो एक, मागितल्या 20 लोकांनी, त्यामध्ये काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. पण मला विश्वास आहे की कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील, पक्षाचा पक्षादेश समजून घेतील आणि निश्चितपणे थोडं त्या ठिकाणी जागा कमी, कार्यकर्ते खूप जास्त आहे आणि त्यामुळं काही त्या ठिकाणी वातावरण थोडं खराब झालं होतं. पण मात्र आता त्यामध्ये आम्ही ती शांत करू. पण सर, नाशिकमध्ये तर जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग करावा लागला. नाही, काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही, काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही. आता नाशिकमध्ये 18-20 वार्ड असे आहेत ज्या ठिकाणी कधीच भाजपा जिंकली नाही आहे. ज्या ठिकाणी आम्ही जिंकत नाही आहे त्या ठिकाणी 51% लढाई जिंकण्याकरता काही पक्षप्रवेश करावे लागले. शेवटी जो जीता वो सिकंदर. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी भाजपाचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो त्या ठिकाणी मात्र कुठेही असे प्रयोग झाले नाही किंवा असं आपण कुठेही केलं नाही. ज्या ठिकाणी मात्र थोडं आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी मात्र ॲडिशन केलेले आहेत, त्यामुळं काही नवीन उमेदवाराला सीट गेल्या आहेत. परंतु सर, नाशिकमध्ये जो प्रकार घडला, जिल्हाध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग कार्यकर्ते करतायत, नंतर फार्म हाऊसमध्ये घुसून गेट तोडून आतमध्ये जात आहेत, हे कुठेतरी अतिरंजित होतंय असं वाटत नाही का तुम्हाला? नक्कीच नाशिकची घटना, संभाजीनगरची घटना ही नोंद घेण्यालायकच आहे. पक्षाने नोंद घेतलेली आहे. आता चंद्रपूरमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती, तिथेही पक्षाने नोंद घेतलेली आहे. त्यामुळं आत्ता कार्यकर्त्यांना आमच्या सूचना आहेत की आता जे काही झालं आहे त्यातनं बाहेर निघून आता आपल्याला एक संघपणे या ठिकाणी लढून
महानगरपालिकेमध्ये यश मिळवायचं आहे. शेवटी निवडणुकीचं तिकीट वाटप करताना कमी जास्त झाला आहे ते आता आपण दुरुस्त करू.